निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। सत्ताधाऱ्यांना हवा असलेला कार्यक्रम आखण्याचा कट, वेळ मिळण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या, थोरातांसह संजय राऊतांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थेत युती तोडण्याचं काम शिंदेंच्या सेनेकडून, महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। मतमतांतर आणि मतभेद झाले तरी महायुतीत फरक पडणार नाही, पुन्हा समन्वय करून महायुती टिकवू, बावनकुळेंचं वक्तव्य। शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी आणि निवडणूक आयोगाचा छापा, भाजपला पराभव दिसल्यानं कारवाई, शहाजी बापूंचा आरोप। तर सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाचीही तपासणी। सूडबुद्धीनं नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते, सांगोल्यातील तपासणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानंतर झालेली कारवाई अयोग्य, कारवाईची शिंदेंनी दखल घेतली, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंना टार्गेट कराल तितकं ते उंचीवर जातील, शिरसाटांचं वक्तव्य। खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय, शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होत आहे, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, गुलाबरावांच्या 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। तर शिंदे गटाचा कोथळा अमित शहा काढणार, संजय राऊतांची टीका। निलेश राणेंकडून पैशाचं कसं वाटप होतं हे दाखवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगानं दखल घेण्याऐवजी गुन्हा दाखल करणं चुकीचं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं अयोग्य, मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कुणाचा 5 पैशाचा मिंधा नाही, सत्तेत असल्यास विकास करता येतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। अनगर नगर पंचायतीची बहुचर्चित निवडणूक स्थगित, सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार, बिनविरोध निवडणुकीची औपचारिक घोषणा फक्त पुढे ढकलल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती। राज्यातील जवळपास 30 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या, न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय, बारामती महाबळेश्वरसह 25 नगरपालिकांचा समावेश। महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये यासाठी दिल्लीतून हालचाली, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतून मध्यस्थी होणार, सूत्रांची माहिती। सांगलीच्या जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला, दगडफेकीत सुरेश शिंदेंचं घर आणि गाडीचं मोठं नुकसान, पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप। अकोल्यात एमआयएमच्या महिला नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। मुंबईतील 11 विभागात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद, तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणी, जलवाहिन्यांच्या कामांचा पाणी पुरवठ्यावर परिणाम। हिडमाच्या मृत्यूनंतर छत्तीसगडमध्ये 37 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, 12 महिलांचाही समावेश, 27 जणांवर 65 लाखांचं होतं बक्षीस, 2 वर्षात 2200 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण।